जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 ची होणार आहे, या पोलीस भरतीमधील लेखी परीक्षा आणि ग्राउंड कधी होणार आहेत या व्हिडिओमध्ये एक सरासरी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला या व्हिडिओला सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की 2023 ची भरती पूर्ण झाली, पुणे कारागृह सोडलं तर आता जवळपास 97% ही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। पुणे कारागृह मुलांचे ग्राउंड सुरू आहेत आणि ही भरती प्रक्रिया पार झाल्यानंतर आगामी पोलीस भरती जी आहे, जी 10,000 पोलिसांची भरती बोलल्या जाते, पण या ठिकाणी पोलीस भरतीची संख्या किंवा त्यांचा आकडा वाढू शकतो। त्यांचं प्रमुख कारण म्हणजे वाढती लोकसंख्या असेल, वाढते पोलीस स्टेशन असेल, वाढती जिल्हा निर्मिती असेल, या तिन्ही कारणावरून आगामी काळामध्ये सर्वात मोठी भरती होऊ शकते। मागच्या टर्मवाणी 18,500 जवळपास 15,000 आकडा वाढू शकतो। तर तुम्हाला माहीतच आहे की भरतीचा बोलबाला सुरू झालेला आहे आणि फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते आणि ही पोलीस भरतीची जाहिरात आल्यानंतर तुम्हाला जवळपास 1 महिना फॉर्म भरण्यासाठी वेळ दिला जाणार आहे। म्हणजे तुम्ही आता फेब्रुवारी अखेर धरा किंवा मार्चच्या पहिल्या हप्त्यात जरी धरलं ते एप्रिलचा महिना तेवढा तुम्हाला एप्रिलच्या पहिल्या हप्त्यापर्यंत तुम्हाला फॉर्म भरल्या दिल्या जाणार आहे। नंतर तिथून 1-1.5 महिन्यानंतर तुम्हाला यामध्ये जे आहे एक मे महिन्यात पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरू अंदाजे होऊन जाईल, कारण की प्रशासनाला जे आहे वाढती लोकसंख्या आणि वाढती गुन्हेगारीच्या अनुषंगाने पावसाळ्यापूर्वी तुम्हाला भरती प्रक्रिया पूर्ण करताना दिसेल, कारण की त्याने अगोदर स्पष्ट केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या ऑफिशियल वेबसाईटहून ऑफिशियल पेजहून त्यांनी सांगितलं आहे की पावसाळ्यापूर्वी आम्ही भरतीचं नियोजन केलेलं आहे आणि पावसाळ्यापूर्वीच आम्ही भरती प्रक्रिया ही राबवणार आहोत। तर ही तुम्हाला बाब लक्षात घ्यायची आणि आपल्याला तयारी करायची आहे। फॉर्म भरण्याची तारीखसुद्धा तुम्हाला आता एक डिक्लेअर होऊन जाईल। फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये भरतीची तारीख जाहिरात येऊन जाईल आणि फॉर्म भरण्या सुरू होईल। बघता बघता असे दिवस मित्रांनो निघून जातील। आपल्याला तयारी ही चांगल्या पद्धतीनं करायची आहे। कोणाचा गोळा आउट ऑफ जात नसेल, 100 मीटर होत नसेल, 1600 मीटर होत नसेल, तर आतापासूनच चांगल्या पद्धतीनं तयारी करा। कोणाला जमत नसेल त्याने अकॅडमी लावा, कोणाला लेखी जमत नसेल त्यांनी क्लासेस लावा, पण तयारी करा। मित्रांनो, मागच्या टर्ममध्ये आपण काय चुकलो हे लक्षात घेऊन आपल्याला पुढच्या भरतीमध्ये तरी चुका करायच्या नाहीत, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। तर बिग ब्रेकिंग तुम्ही पाहू शकता की मे महिन्यात पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात होऊ शकेल। एक अंदाजा मित्रांनो, याला तुम्ही हे धरू नका की मेमध्येच होईल असं नाही, तर जूनमध्ये सुद्धा जाऊ शकतो, जुलैमध्ये सुद्धा जाऊ शकतो। मागच्या काळामधल्या आणि अख्ख्या पावसाळ्यामध्ये सुद्धा मुलांचे ग्राउंड होऊ शकतात। खूप ट्युशनवाले म्हणले, खूप मुलं म्हणले की पावसाळ्यात ग्राउंड होणार नाही, पण हे शक्य झालेलं आहे मित्रांनो। या भरतीमध्ये कोणालाही संभ्रमात राहायला जमणार नाही, कारण की मागच्या भरतीवानी यासुद्धा भरतीमध्ये पावसाळ्यातसुद्धा ग्राउंड होऊ शकतात, यामध्ये काही दुमत शंका नाही। म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारची हलगर्जी करायची नाही आहे। कोणी तयारीला आत्तापर्यंत लागलं नसेल त्याने तयारीला लागा। नवीन पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे। एक पुणे कारागृह सोडलं तर जवळपास मित्रांनो 9-10 दिवसामध्ये खेळ आटपून याचा निकालसुद्धा लावला जाईल